बाबूशाचा आपण सन्मान करूया कारण त्याला केसारला जायचंय सकाळी। तर मी सरपंच रुपेश गायकवाड साहेब, नंदराज शेठ आणि राकेश शेठ गायकवाड संपूर्ण आमच्या कमिटी मेंबर्सना विनंती करतो की आपण चला पंच या, पण आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। तर चला तिन्ही चारी पंच एकत्रित या। बाबूशा यांचा सन्मान आपण करूया रुपेश शेठ गायकवाड यांच्या वतीनं। नंदराज शेठ मुंकाजी साहेब आपणास विनंती करतो आपण देखील या ठिकाणी सन्मान करावा। चला हॅलो हॅलो माईक चेक, हॅलो हॅलो। तर चला पंचांना विनंती करतो या ठिकाणी बाबूशा पाहू शकाल छकुला शेरोशारी का बेताज बादशाह बाबूशाह ओडिशा। जन्मभूमि भले उड़ीसा लेकिन महाराष्ट्र का ये बाबूशाह देख सकते हिंदी के शेर व शायरी के बादशाह बाबूशाह यांचा सन्मान। त्याच्यानंतर तिन्ही पंचांना आम्ही एकत्रित विनंती करतो की आपण यावं। येणार पॅनल चला तिन्ही पंच बाबूशाह यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं तिन्ही पंचांना विनंती करतो की आपण यावं। तिन्ही पंचांचा सन्मान। चला कॅमेरामॅनला विनंती असेल आपण फोकस करा। त्याच्यानंतर लाईव्ह टेलिकास्ट डीजे आपण देखील आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल। लाईव्ह टेलिकास्ट आणि आमचे स्कोरर आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। प्रणय मात्रे मोराबे, रोहित मात्रे खारगोपर। त्याच्यानंतर 24 लाईव्ह इव्हेंट्स विवेक एक प्रतिनिधी पाठवा लगेच आपण। 24 लाईव्ह इव्हेंट्स आपण यायचंय विवेक पाटील। डीजे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। डीजे आपण यावं। डीजे चेरोबा यांचं या ठिकाणी सुमधुर संगीत आपण या ठिकाणी ऐकलं मित्रांनो। त्याच्यानंतर 24 लाईव्ह इव्हेंट्स, त्याच्यानंतर समालोचक रोशन पाटील शिरवली या रोशन आपण। रोशन पाटील आपण यावं। रोशन पाटील सन्मान आपला या ठिकाणी केला जाईल। तर या ठिकाणी आपण पाहू शकाल। त्याच्यानंतर 24 लाईव्ह इव्हेंट्स विवेक यांचा सन्मान। त्याच्यानंतर रिवॉल मात्रेसर यांचा सन्मान केला जाईल मित्रांनो। या स्पर्धेची जबाबदारी तत्पूर्वी रोशन पाटील शिरवली मराठीचे दमदार समालोचक यांचा सन्मान। तत्पूर्वी आपण रोशन पाटील यांचा सन्मान करू या स्पर्धेच्या वतीनं। समालोचक रोशन पाटील शिरवली यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। त्याच्यानंतर रिवॉल मात्रे आहे मित्रांनो या स्पर्धेसाठी, ज्याने दमदार संगीत देखील दोन्ही आमदारांचं आपण पाहिलं आणि या स्पर्धेची संपूर्ण 4 रात्री जबाबदारी आपल्या खांद्यावरती ज्याने लिहिल्या पेलली असे रिवॉल मात्रे सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। तर रिवॉल मात्रे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो। याच गावातील भूमिपुत्र ज्याने 4 रात्री या स्पर्धेमध्ये आपली जबाबदारी दमदार स्वीकारली। प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांचा मान सन्मान पण त्यांच्या माध्यमातून मित्रांनो पाहिलाय आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं। त्याच्यानंतर या ठिकाणी विनंती असेल स्कोरर प्रणय मोराबे यावा आपण। यश आपण फोटो काढा रिवॉल मात्रे सर यांचा। प्रणय यावा पण लगेच। बघा रिवॉल मात्रे सर शॉटगन लेफ्टी डावखुऱ्या हाताचा दर्जेदार गोलंदाज। 8 वर्षानंतर त्याचा कमबॅक आपण पाहिलं मित्रांनो। 30 दहशत तोच दरारा। यस बिल्कुल बाबूशाह JWR ट्रॉफी में भी जुड़ जाएंगे और रिवॉल भी जुड़ेंगे। तर आमचे गुणलेखक प्रणय मात्रे मोराबे यांचा शुभ सन्मान संपन्न केला जातो। आमच्या संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून हा सन्मान सोहळा। तर रोशन सुरेश गायकवाड साहेब आणि हरिश्चंद्र गव्हाणकर साहेब येवन जोडी आपण देखील यावं। पवले गावचे येवन जोडी यावा। सुरेश गायकवाड साहेब आणि हरिश्चंद्र गव्हाणकर साहेब यावा। आपला देखील या ठिकाणी आपण देखील बक्षीस समासाठी जॉईन व्हा। तर वैयक्तिक पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत।
त्यानंतर इथे बक्षी वितरण सोहळ्याकडे लक्ष भेदो. रिवाल सर घ्या आपण. हॅलो. तर बघा काही क्षणातच या ठिकाणी आपण मित्रांनो बक्षीस समारंभ वितरण सोहळा या ठिकाणी पार पाडणार आहोत. बघा बक्षीस समारंभ वितरण करण्यापूर्वी आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो की जेव्हा तुम्ही बक्षीस घेण्यासाठी याल तेव्हा तुमचे सर्व खेळाडू बरोबर इथे लाईनीमध्ये खाली बसतील आणि तुमचा एक कॅप्टन आणि तुमचा एखादा पॅकर्स किंवा तुमचा ओनर असेल त्यांनी फक्त दोघांनी ट्रॉफी घेऊन उभं राहायचं आणि बाकी सर्व आयोजक या ठिकाणी उभे असतील. बाकी सर्व खेळाडू आपण व्यवस्थित लाईनीमध्ये खाली बसून फोटो सेशन मध्ये राहायचं. यस आयोजक संपूर्ण लाईव्ह मध्ये परफेक्ट आले पाहिजेत याची आपण नोंद घ्यायची आहे. तर जाऊया रिवाल मात्रेसर यांच्याकडे आता बक्षीस समारंभ सोहळ्यासाठी. नक्कीच एक सत्कार सन्मान राहिलाय खरं तर खास करून प्रवीण गायकर 2 दिवस ज्याने आम्हाला खरं तर समालोचनाची भूमिका केली आहे. प्रवीणचा राहिलाय प्रवीण गायकरचा करून घेऊया. नाही करून घ्या. नाही असं नाही. प्रवीण गायकर नेहमीच आवर्जून फरमाईश असते आमची तर नाही आपला सन्मान होणे गरजेचं आहे. त्याला या प्रवीण. त्याला बक्षीस वितरणासाठी सर्वांनी यावं. आपण घरचे जर रिवॉल्व मात्र नाही नक्कीच घरचे असले तरी पण आवर्जून खरं तर आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केला जातो. तो प्रवीण गायकर यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. त्याच्यानंतर 1 लाख 1 लाख ये कोई रकम नहीं है, अमाउंट नहीं है. 1 लाख एक आदमी का नाम है जो हमने प्यार से दिया है. बघा या 1 लाख आपण सर्व खेळाडूंना विनंती आहे बघा या 1 लाखासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. ग्राउंडवर एक खडा देखील नाही ठेवला. जबरदस्त मेहनत घेतली मित्रांनो. खडाही ठेवला नाही ग्राउंडवर. प्रत्येक मान्यवरांचा पाहुणचार त्याने केलाय. सर्कल बाउंड्री तुम्ही खेळात ग्राउंडवर तुम्हाला खडाही पाहायला लागला नसेल. आणि छोटासा लहान मुलगा बघा सुरेश त्यांनी देखील भरपूर सुरेश पवार यांनी देखील मेहनत घेतली मित्रांनो. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चिमुकला मेहनत घेत असताना या स्पर्धेमध्ये हॅलो. सर्व मंडप डेकोरेशन शिवाजी झाला. चला आपण आता लवकर आता जास्त वेळ नाही सर्वांचा झालेला आहे. तर मी सर्वप्रथम सुरेश नानांना आमंत्रित करतोय या फायनलच्या सामन्यातला सामनावीर बक्षीस देण्याकरता. अंतिम सामन्यातला सामनावीर फायनलचा सामनावीर ठरतोय 1 षटक 3 धावा देणारा 1 विकेट धाकटा गादा संघाचा अजय नाईक. चला अजय नाईक. यानंतर मी आमंत्रित करतोय आमचे चीफ गेस्ट मान्यवर हरिचंद्र गव्हाणकर काकांना आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वर म्हात्रे या दोन्ही मान्यवरांना. बक्षीस आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द अवॉर्ड ज्यानं 4 कॅचेस या स्पर्धेमध्ये आणि 1 रनआउट धावचित बाद केलाय आणि तो खेळाडू आहे कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल संघाचा AK-47 समाधान वास्कर बेस्ट फिल्डर. ब्रँडेड शूज आहेत, टी शर्ट आहे आणि आकर्षक ट्रॉफी. टी शर्ट महेश स्पोर्ट्स
महेश उरणकर यांच्याकडनं टी शर्ट आणि शूज 70-70 विशाल जितेकर यांच्याकडनं पुरस्कृत केलेलं हे बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड आहे. मनीष म्हात्रे यांनी यायचंय. कुणाल म्हात्रेकडनं तुम्हाला 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. मनीष म्हात्रे. मनीष म्हात्रे यांना कुणाल म्हात्रेकडनं 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे वैयक्तिक पारितोषिक. त्यानंतर मी निलकंठ नाईक अर्थातच पोऱ्याभाई आणि प्रल्हाद म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण समोर यावं. आणि पारितोषिक आहे उत्कृष्ट गोलंदाज. हे पारितोषिक जात आहे 6 षटक 23 धावा देत 9 विकेट. 6 षटक 29 धावा देत 9 विकेट. धाकटा गांधा संघाचा सौरभ भगत. या सौरभ डीजे सुरू असेल तर दे एक बॅकग्राऊंड म्युझिक. अरे पाडशील बाबा. अजून वेल सौरभ भगत प्रल्हाद म्हात्रे आणि पोऱ्या नाईक यांच्या शुभ हस्ते पारितोषिक ब्रँडेड शूज टी शर्ट. यायचंय 3000 रुपयाचं बक्षीस. सुशांत भगत. या सुशांत भगत कडनं 3000 रुपयाचं बक्षीस सौरभसाठी. कुणाल म्हात्रेकडनं 500 रुपयाचं बक्षीस आलंय अजय नाईक साठी. यस अजय नाईक 500 रुपयाचं बक्षीस घेऊन जायचंय. उत्कृष्ट फलंदाज. मी पुढील पारितोषिक देण्याकरता अजय नाईक साठी 500 रुपये आले बघा. ते बक्षीस या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. पुढील मान्यवरांना आमंत्रित करतोय उत्कृष्ट फलंदाज पारितोषिक देण्याकरता. मनकुजी नाईक, महेश गवानकर आणि महेश भगत. आपण तिन्ही मान्यवरांनी पुढे या. उत्कृष्ट फलंदाज. कामगिरी आहे बघा 36 चेंडू मध्ये 66 धावा. 36 चेंडू 66 धावा. रेस मध्ये होता. रेस मध्ये 62 धावामध्ये असणारा अश्विन पाटील ओवळे संघाचा 62 धावा रेस मध्ये होता. परंतु 66 धावा 36 चेंडू मध्ये काढणारा अर्थातच कानपोली संघाचा चेतन पाटील. चेतन पाटील बेस्ट बॅट्समन. या धावत लवकर चेतन. मनकोजी नाईक, महेशजी गवानकर, महेश भगत यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. हार्दिक हार्दिक अभिनंदन चेतन पाटील. वेल प्लेड कानपोली संघ. चेतन बेस्ट बॅट्समनचं प्राइज मिळालंय. आमचे नंदराज मुंगा यांची इच्छा आहे की चेतननी काहीतरी आपण बोलावं. खरं तर चेतन याला पाहतोय. चेतन खरं तर फायनलमध्ये तुम्हाला पराभव पत्करावं लागलं. नेहमी चॅम्पियन ठरतात. एकंदरीत काय वाटतं की तुम्हाला इथे पराभव पत्करावं लागलं? वाईट वाटते थोडं, पण त्यांची बॉलिंग समोरचे
टीमची पूल चांगली होती त्याच्यामुळे आम्ही पराभूत झालो. तुम्हाला बेस्ट बॅट्समनचं अवॉर्ड मिळतं एकंदरीत शूज ब्रँडेड टी शर्ट आणि ट्रॉफी. काय फिलिंग कराल की तुम्हाला वैयक्तिक पारितोषिक मिळालंय? असं काही मनात पण नव्हतं माझ्या का मला पारितोषिक भेटेल, पण भेटलं, चांगलं वाटलं. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या. चेतन खूप छान, ऑल द बेस्ट. बाला हशा म्हात्रे, बाला हशा म्हात्रे यांच्याकडनं बघा खांदा टीमसाठी 2000 रुपयाचं बक्षीस आलंय. कर्णधार या लवकर धावत, कर्णधार या. कर्णधार कुणाल. येस कुणाल, कॉंग्रॅच्युलेशन. बाला आशा मात्रे यांच्याकडनं 2000 रुपये. आता चतुर्थ क्रमांक आपण देऊया. हा, सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थित फक्त संघ या. सर्व खेळाडूंनी खाली बसा म्हणजे छान फोटोग्राफी होईल. हा, कॅप्टन आणि ओनर उभा राहील, बाकी सर्व खेळाडूंनी खाली बसायचं आहे. आणि चतुर्थ क्रमांक ठरलाय कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल. डीजे वाजेल का आज? नाही ना. रोख रक्कम 30,000 रुपये, आमदार आणि एक चषक, भव्य ट्रॉफी. अभिनंदन समाधान वास्कर, चतुर्थ क्रमांक. त्यानंतर या स्पर्धेतला तृतीय क्रमांक आणि ते प्राइज जात आहे अद्विक 11 ओवले. चला अद्विक 11 ओवले. कॅप्टन उभा राहा, ओनर उभा राहा. झोपायला गेले का काय? या शक्ती. रोख रक्कम 30,000 आणि आकर्षक ट्रॉफी, आमदार चषक, सिद्धेश ट्रॉफी. तृतीय क्रमांक पारितोषिक जात आहे अद्विक 11 ओवले संघाला. यस जीजे. Yes, DJ.
आणि मनीष म्हात्रे खांदागाव, मनीष म्हात्रेसाठी 2000 बक्षीस आलाय. लाईव्ह गुगल पे भाया बिजी भाया आमचे यांच्याकडनं एकदा जोरदार टाळ्या. लाईव्ह तुम्हाला गुगल पे करतायत. या मनीष म्हात्रेला लाईव्ह गुगल पे 2000. बघा स्कॅनर द्या. गुगल पे 2000 बिजी भाई यांच्याकडनं हे बक्षीस आलेलं आहे मनीष साठी. मनीषवर खुश झालेत बघा आज आणि हे पारितोषिक. यास अभिनंदन मनीष, वेल प्लेड. त्यानंतर आता आपण प्रथम क्रमांकाचा पारितोषिक देण्यापूर्वी मालिका वीर, फार मोठं पारितोषिक आहे. नंदराज शेठ मुंगाजी, महेशजी गवानकर, मनकोजी नाईक, सरपंच साहेब आहेत बॅट घेऊन. संस्कारची गजानन भाऊ, राकेशजी गायकवाड सर्वांच्या उपस्थित. मालिकावीर कोण असेल मला सांगू शकेल का? इकडे सौरभ भगत, अजून एक नाव. सौरभ शिवाय कोणाचंच नाव नाही. तिकडे ओला संघ, इकडे कानपोली संघ. सोन्याची चैन आहे, सोन्याची चैन. 916 होलमार्क. मयुरा ज्वेलर्स मधून आणली सोन्याची चैन. बघा सलग आम्ही 3 वर्षे सोन्याची चैन देतो. 2 वर्ष बाईक आणि बघा अमाऊंट जवळजवळ 45,000 रुपये आहे. आणि तो मानकरी ठरतोय. संघाचं नाव आहे कानोबा कुंडेवाल नाही, अद्वैक 11 ओवले नाही. संघाचं नाव आहे स्वयंभू माऊली नाही. प्रिन्सीराज एंटरप्राइजेस खांदेश्वर हॉटेल कानपोली संघाचा रोहित पाटील. 47 चेंडू 99 धावा. चेंडू 99 धावा. यस रोहित. विलास सईद, वेल प्लेड रोहित पाटील. मालिकावीर आणि संस्कार स्पोर्ट्स सुजय जितेकर यांच्या शॉप मधील एक बॅट. टोटल 48,000ची ही चैन आहे मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या रोहित पाटील साठी. वेल प्लेड रोहित. 99 धावा, 99 रन्स, 47 चेंडू. यस रोहित, थांबायचं आता. सोन्याची चैन मिळाली. थोडे 2 शब्द आपण कॅमेरा समोर यायचं, असं समोर राहा. कसं वाटतं तुझ्या आयुष्यातली ही गिफ्ट, ही प्राइज कसं वाटतं तुला? छान वाटतंय, छान वाटतंय. नक्कीच कोणाला समर्पित करशील ही गिफ्ट? टीमला पूर्ण टीमला. घरी गेल्यानंतर संपूर्ण परिवाराला, आई वडिलांना कसं वाटेल या फिलिंग? चांगलं वाटेल डेफिनेटली. या आयोजनामध्ये कसं वाटले? माझ्या
थोडक्यात उत्तरं दिली, परंतु खूप उत्तरं चांगली दिली. यास पुन्हा एकदा अभिनंदन सर्व आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं. रोहित ठरलाय मालिका वीर. बघा इथे प्राइज आलंय. प्रिन्सी राज एंटरप्राइजेस खांदेश्वर हॉटेल या संघांकडनं दोन्ही संघाला प्राइज आलंय दादा. म्हणजे एकूण 4,000 आले. 2,000 धाकटा खांदा आणि कानपोली या दोघांना 2,000 बक्षीस आले. बघा म्हणजे पॅकर कोण आहे? प्रिन्सी राज एंटरप्राइजेस खांदेश्वर हॉटेल. आणि त्यांनी तुम्हालाही 2,000 बक्षीस दिलं. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या पॅकरसाठी. दोघांनी बक्षीस घेऊन जायचंय. प्राइस सोबत दिलं तरी चालेल. चॅम्पियन या स्पर्धेतला आमदार चषकाचा मानकरी ठरतोय. दोन्ही कॅप्टन या 2,000 रुपये घ्या. आणि खास करून प्रिन्सी राज एंटरप्राइजेस खांदेश्वर हॉटेल कानपोली संघासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. या पॅकरसाठी परेशदादा पाटील आणि चेतन पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या. कारण दोघांनाही प्राइज दिलंय. हे मोठं मन आहे पॅकरचं. फर्स्ट प्राइज रोख रक्कम 1,20,000 आणि तो चॅम्पियन ठरलाय श्री स्वयंभू माऊली धाकटा खांदा. ठोक डीजे. या कर्णधार धाकटा खांदा संघ कसं फिलिंग वाटतंय? खरं तर टेनिस क्रिकेटच्या या जगपटलावर रेकॉर्ड झालाय. इतिहासात नाव रचलं गेलंय. बलाढ्य संघाला तुम्ही हरवलाय. काय म्हणाल? नक्कीच याचं श्रेय मी भाई आनंद माळी आणि राम नाईक, स्वप्नील पाटील, सुजित पाटील यांना देईन. कारण त्यांनी एक दिवस आधी अशी आमची चांगली टीम बांधून दिली. खरं तर तुम्हाला या स्पर्धेमध्ये तुमचा नावही नव्हता, प्रवेशही नव्हता. ऐनवेळी तुम्हाला प्रवेश मिळाला, वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. त्या संधीचं तुम्ही सोनं बनवलात. काय म्हणाल? नक्कीच लॉट्स आलेले होते, पण मी प्रमोदला बोललो का मला काय पण करून एंट्री पाहिजे. प्रमोद दादानी पण भरपूर माझ्यासाठी मेहनत घेतली आणि एंट्री आम्हाला सांगून एंट्री करून दिली. त्यामुळे आयोजकांचे पण मी धन्यवाद बोलतो. काय म्हणाल? म्हणजेच आज चर्चा होईल की खांदा संघाने चॅम्पियन ठरला. हे आयोजन कसं वाटलं तुम्हाला? आयोजन नक्कीच उत्तम आहे. कारण इथं शिस्तबद्ध सामने होतात सगळे, म्हणून आणि माझी भरपूर वर्षापासून इच्छा होती या ग्राउंडवर खेळून नंबर करायची आणि आम्ही चॅम्पियन झालो. खूप बरं वाटतंय. यस, एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा खांदा संघासाठी. स्वयंभू माऊली खांदा संघ हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि खूप छान पद्धतीने ही स्पर्धा पार पडली. कुणाचा चुकून आमच्याकडनं सत्कार व्हायचा राहून गेला असेल, चुकून किंवा काही चुकबुल झाली असेल तर आम्हाला नक्कीच तुम्ही माफ कराल, हीच अपेक्षा आहे. आणि ही स्पर्धा 4 रात्रीच्या आनंदाने पार पडली. नक्कीच अशी स्पर्धा पुढल्या वर्षी देखील घेऊन येऊ. तोपर्यंत या ठिकाणी हा संपूर्ण कार्यक्रम इथे समाप्त झाला असं जाहीर करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि घरी जाताना सावकाश जा हीच तुम्हाला विनंती.
थँक्यू.